नमस्ते, केम चू कसं काय. तर तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुमचा लाडका दिनू. तर आपण निघत होतो पुण्याला, मी अँड गिट्टा म्हणजे आपला प्रशांत. पुण्याला निघालतो. प्रशांत थोडं काम होतं पुण्यामध्ये, त्यामुळं निघायला लागलो होतो. स्टेशनला बसलो. काय झालं तुम्हाला सांगतो. आमच्याबरोबर स्कॅम आता कोणाबरोबर होणी आमचा स्कॅम सांगतो. स्टेशनला बसलो. आता पुण्याला गाडी नाही का? पुण्याला गाडी नाही आता इथून ना, नाही सांगतो थांबायला सांगू ते. थांबलो. त्याचा विषय नाही बाया. आता ब्लॉग तर काढू दे मला. मी काय काय करायचं मग. 1 वाजले ते आता. 1ला गाडी होती आणि मध्ये आमच्या अलीकडे नांदेड जाणारी गाडी थांबली. मध्ये एक मालगाडी थांबली. त्याच्या पलीकडून गाडी आली. आम्हाला माहित नाही कारण गाडी अलीकडून येते प्रत्येक वेळी. पलीकडून आली ना, मी तर फोन बघत बसला आणि गाडी गेल्यावर आम्हाला कळलं की गाडी पलीकडे. गाडी आमची निघून गेली. प्रशांत तोंड बघत बसला झाले. 4च्या गाडीने जायचं का उद्या? सकाळी सकाळी का पाठव. पाटा नसते गाडी. कोणत्या गाडी? 4. चल 2 व्हीलरवर जाऊ. ये इथं बसू. ये पहिल्यांदा बसू. असा आमच्यावर स्कॅम घडलेला आहे. स्कॅम कोणाबरोबरच होऊ नये. लय आमची आता वाट लागली आहे. एक तर आम्ही पोरवाला गपचिप गंडवून आलो होतो कारण त्यांना आणायचं नव्हतं. आम्हाला आणायचं नव्हतं म्हणजे लगेच लय काम लगेच यायचं होतं, त्यामुळं कुणाला सांगायला नव्हतं. आता त्यांना जाऊन काय तोंड दाखवायचं. पवण्याचा कॉल आला त्यामुळे झालं विषय. पवण्याचा कॉल आला. आमचा मित्र आहे पवन म्हणून, त्याचा कॉल आला. त्याच्या कॉलमुळे सगळं झालं. अरे ह्याला तर पवण्याला मारते बघ. आता कोणती गाडी आहे विचारू. कोणाला विचारायचं गाडी कोणती आहे ते. लय मोठा स्कॅम झाला आमचा. प्रशांत म्हणला, मी म्हणत होतो मी जात नाही ट्रेननं, तू बघ म्हणलं. तर काय म्हणला, मला माहित आहे म्हणला, तू कशाला टेन्शन घ्यायला म्हणला. म्हटलं बर. मोबाईल बघत बसलो, चिप्स विप्स खात. तोपर्यंत काय आपला स्कॅमच झाला. रोडीतून जाऊ मग. लय अवघड स्कॅम झाले आमचा आता. काय करावं की. अवघड झाले आता काय करावं. तर आता एक सोल्युशन निघलंय. प्रशांतनं एक सोल्युशन काढले. आता इथून जायचं. कुठं जायचं? कुरुडवाडी. खाली बस. कुरुडवाडी. तिथून सोलापूर मार्गे येतात गाड्या पुण्याला. त्या गाडीत रडा का लागला कोण? स्कॅम का झाला बरं आपल्याला. हा. जाऊ चला जाऊ आता पुढे. येईल गाडी. त्या गाड्यानं कुरुडवाडीहून पुणे परत जायचं पुण्याला. भावांनो काय आपला तसला दुपारा सफर करून पुण्यात आलोय आपण. प्रशांतच्या घरी गेलो होतो. आपला कालपासून मोबाईल स्विच ऑफ होता. सकाळी उघडला. प्रशांतच्या घरी गेलो. जेवण वगैरे केलं. आंघोळ वगैरे करून दिदीला त्याच्याकडे गिफ्ट द्यायचं होतं त्याला. ते गिफ्ट दिलंय. आत्ता आपण निघालोय. ते थांबलो हिंजवडीमध्ये थांबलोय आपण. तिथून जाणार आहे आता याला पुणे स्टेशनला आपल्या. तिथून आज तिकीट बुक केले. मी ते तिकीट काढलं होतं पण लोकलचं होतं. तिकीट वगैरे बुक केलंय. आता आपल्याला जायचं आहे धाराशिवला. जायचं आपल्याला आता. आपल्या धाराशिवला काय करमन झालंय, काय मन लागण झालंय, जायचं आहे. जाऊ आपण आता हिंजवडी यायला थांबलो बस स्टँडला. पण बस येईल आता. कुठं जाऊ काय कळलं नाही. टाईम तर नाही झाला आपलं. आहे तर 10:30ची ट्रेन आहे. तोपर्यंत काय करावं. आता वाजले 3. तोपर्यंत काय करावं. तिकडे पाहुण्याच्या घरी पण जाऊन आलो. 2 पाहुणे त्यांच्या घरी जाऊन आलो. मग आता तिथून थांबलो. आता इथून आपण पहिल्यांदा आपल्या पाहुण्याच्या घरी गेलो. प्रशांतच्या गेलो. तिथून आपण येऊ आता आपलं ह्याला धाराशिवला जाऊ. कारण पुण्यात मन लागत नाही आपलं. तर काल पण एका फ्रेंडकडे गेलो होतो. फ्रेंडला पण त्या भेटलो. सौरभ मनाचा होता. त्याला भेटलो. थोडं बसलो. मजा मस्ती कारण तो आपला इथला म्हणजे गावाला आहे आपला. परत आलो इकडं घरी यायच्या. तर तिला झोपलो यायच्या इथं दिदीच्या घरी. परत आपण जाऊ आता धाराशिवला. बोर व्हायचं का? बोर नाही बाबा. का होईल. डिप्रेशन सध्या. आता मी आता बसलो होतो इथं. डिप्रेशनला पण मला म्हणते डिप्रेशनमध्ये आज बसतो माझा. असं करायला लागलं काय. 2 काय 2000 जाऊ आपण आता. काल आपला मोबाईल स्विच ऑफ होता. दिवसभर काल मोबाईल स्विच ऑफ होता. कालचा काय सीन झाला काय. दिवसभर स्विच ऑफ, रातभर स्विच ऑफ. कारण आपलं चार्जर जाणलं नाही ना फोनला आपल्या. चार्जिंग परत त्याच्या दिदीला मोबाईल घेतलेला त्याचं चार्जर मी लावलं शेवटी.
तेव्हा कुठं आपल्या मोबाईलला चार्जिंग झाली. काय सांगा डिप्रेशनमध्ये सध्या आम्ही दोघं आता जाऊ. आता ते आपलं 500 घालेन, आवाज आ रही 500 घालेन. प्रशांतची भाषा आहे. आवाज आ रही इधर लास्ट त्या गर्लफ्रेंडला बोलायला लागली आपलं काय आपण तर सिंगल आपला काय तसल्या ह्याच्यात नाही बाबू सोनामध्ये आपला काय संबंध नाही. आपलं मस्त फिरायचं मजा करायची लाईफ जगायची. अवघं ती करून डोक्याला टेन्शन ह्याला फोनवर बोला त्याला फोनवर बोला मस्त मजा लाईफ जगायची. आता खायचं प्यायचं नवीन फिरायचं चालते. परश्या आता जाऊ बस येईल थोड्या वेळात. बस आली की मग जाऊ चला. तर भावांनो काय आता आपण आलो रेल्वे स्टेशनला. तिथून बस पकडली आपला बस नाही, ट्रेन आहे. म्हणजे तिथून मागायच्या ठिकाणाहून आपण ही पकडली PMT पकडली. तिथून आपला आणखी प्रॉब्लेम मोबाईल स्विच ऑफ झाला. पहिल्यांदा पॉवर बँक लावला. पॉवर बँक म्हणून थोडी चार्जिंग घेतली आणि परत आपला ब्लॉग चालू केला. आणि तो आता प्रशांतचा मोबाईल चार्जिंग लावलाय. आणि आपला प्रशांत आपलं तिकीट ट्रेन आता आहे 11 वाजता. किती वाजता 12:35 ला आहे. रिझर्वेशन आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला. ते येणार भूषण, भूषणला झोपून जाणार बाई. त्याला मी एक क्लिप पाठवतो थोडीच. आणि प्रशांत एक लय भारी आवाज काढतोय. कशाचा आवाज आहे? कमेंट मध्ये नक्की सांगायचंय. किट्टी पांडा नाही का? नाही ना. अरे 2 दिवसात पुण्याची भाषा शिकून राहिलो ना बाई. तर राहिलो नाही कुठली ती यवतमाळकडे जायला त्याचं नसते. काय भाऊ काय चाललंय तू नको ना डोक्याची नाही द्यायची. तर भावांनो सकाळी आम्ही दीदीच्या घरून निघालो. ते सगळं सांगितले मी मग. ऐक ना. नाही नको सांगू ते नको सांगू. तर आम्ही तिथून गेलो बस रे बाबा चुकी द्यायचं सगळं. शनिवार वाड्याला. शनिवार वाड्याला काही खोटं बोलायला लागले सगळं. काहीच नाही खोटं बोलायला. पुढे गेलो. तर आता ट्रेन येईल आपल्या बरोबर एक हे आहेत बाया आहेत ते लातूरला जायले ते तिला करायचं आपण धाराशिव करावं. हॉटेल बागेश्री जेवायला यायलाच लागतंय. नाच करतो. आणि इथं तवा ना स्टेशन बाहेर 2 जण गाठ पडलेले नवीन मित्र झाले होते. हा नवीन मित्र. तर त्याने विचारलं कुठल्या. तर त्यांच्या समोर एक डायलॉग मारला, हॉटेल भाग्यश्री जेव्हा यायलाच लागते. नाच करते का? त्याने ओळखलं धाराशिव. ओळखलं ते धाराशिव ओळखलं. आपलं धाराशिव आहे ते फक्त टवारा मटन साठी फेमस आहे. जामुन साठी एक बोल. जामुनसाठी ते जामुन आलं धाराशिव सगळे ओळखते धाराशिवला. भाऊ हॉटेल नाही असलं फेमस केले आपल्याला. तर पहिलं कोण ओळखत नव्हतं. हा धाराशिव टॉपच कसे ट्रेनमुळे आवाज जात असेल का नसेल किंवा आपण ते साईट आवाज रिमूव्ह करतो. साईड आवाज बॅकग्राऊंड म्युझिक बोल. नाही ते इंग्लिश मध्ये ते प्रोफेशनल भाषेत झालंय. आपल्या भाषेत साईट आवाज झाला नाही का? नाही ना. तर ब्लॉग काढला. ब्लॉग चालू ब्लॉग नाही का? ट्रेन आमची आहे 12:30ला आहे. हा तर मग तिथून कोण येणार आपल्याला न्यायला? तिथं काय नाही भाऊचे रिक्षा चालते तिथं. आपले 5 रिक्षा आहेत ना भाई तिथं. मोठं नको बोलू 2 आहेत. 2 रिक्षा आहेत त्यापैकी काय मग आपल्याला नेतीलच की. होय येतील ना भाई. एक चुलता चालवते म्हणजे काका आणि एक आहे त्याचा भाऊ चुलत भाऊ. जाऊ मग आपल्याला मग आपण चार्जिंग आहे आपल्या मोबाईलमध्ये. तुम्हाला पल की खबर दी जायगी आपलं. हा ट्रेन आल्यानंतर एक तुम्हाला दाखवलं जाईल. तोपर्यंत आणखी चार्जिंग करून घेऊ. ओके चला बाय. फायनली आता आलो घरी. आता घरी आलो होतो आले पहिल्यांदा स्टुडिओवर झोपलो. तिथून मग घराकडे आलो. आता आंघोळ वगैरे केले जेवण केले. आता जाऊ आपण स्टुडिओवर. पुण्याचा सफर खूप चांगला राहिला. चांगला म्हणजे थोडा स्ट्रगलचा राहिला. चालतंय जो आता आपण स्टुडिओवर. तर आपला ब्लॉग मोठा व्हायला त्यामुळे आपला ब्लॉग आपण तिथे एंड करू. आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.